मी तुमच्यापर्यंत भरपूर वेळ आलेलो आहे आणि माझी माहिती किंवा माझा चेहरा तुमच्याकडचा नवीन नाही. मी अशी नवीन नवीन गोष्ट घेऊन नवीन नवीन वेळेस येतो, तुमच्यापर्यंत पोहोचतो. आता तुम्हाला किंवा कोणालाच माझ्याविषयी पूर्ण कधीच माहित नसतं, कारण मलाच माझ्याविषयी पूर्ण माहित नसतं. या जगातल्या कोणालाच काही कळणं शक्य नाही. परंतु काय होतं, तरी माझ्याबद्दल थोडी माहिती सांगतो. आता जेवढी माहिती मला गरजेची असते तेवढीच माहिती शेअर करतो मी. आता आपल्या गावामध्ये आपण स्पर्धा परीक्षा क्लास सुरू केला आहे, म्हणजे आर्मी भरती आणि पोलीस भरती शिकवतो. तर त्या अनुषंगाने माझा अनुभव काय तुम्हाला सांगतो. आता मी स्वतः 2014 मध्ये युपीएससीचा खरोखर क्लास लावला होता, अभ्यास पण केला होता, फार छान अभ्यास चालू होता. परंतु योगायोग त्यावेळेस 2014 मध्ये माझा दुसरा क्लास सेट झाला होता. औरंगाबाद मध्ये चितेगावला माझा क्लास सेट झाला होता. स्पोकनचा खूप चांगलं उत्पन्न मिळू लागलं. जवळजवळ माझ्या घरी त्या पावत्या पडलेल्या आहेत. जवळजवळ 1.25 लाखाच्या परमानंट उत्पन्न चालू होतं माझं चितेगावला. खूप चांगलं होतं. अचानक हा संधी आली होती, तर माझा अभ्यास खूप छान चालू होता. आणि त्यानंतर जर फक्त माझा स्पर्धा परीक्षेचा अनुभव सांगायचा तर मी स्पर्धा परीक्षा इंग्रजीचा क्लास औरंगाबाद प्रॉपर मध्ये चालवला आहे, जवळपास 5-6 महिने चालवला. त्यानंतर मी स्वतः स्पर्धा परीक्षा क्लासवर राज्यघटना, त्यानंतर इतिहास आणि इंग्रजी हे जवळजवळ कंटिन्यू 1.5 वर्ष शिकवलेलं आहे औरंगाबादला, आणि इथे आपल्या जवळपास पण शिकवलेलं आहे. आता या साईडला अत्रीमध्ये मी नवोदय क्लास घेतला. नवोदय क्लास मागच्या वर्षी मी घेतला होता. आता मी तुमच्यापर्यंत अशा अनुषंगाने आलो की प्रॅक्टिकली तुम्हाला काहीतरी सांगतोय. मी जे बोलतोय ना, मी जे बोलत असतो, बोलताना मी एक विचार करून बोलतो की आता जो माहोल दिसतो मला, या माहोलमध्ये मी काय बोललं पाहिजे, असं मी विचार करत असतो कायमस्वरूपी. मी जे एक शब्द बोलतो की आता इन्स्टंट इथे काय लागणार आहे, असं कोणतं एक धरून येत नाही. मी तुमचे चेहरे पाहून म्हणा किंवा जे काही वातावरण असतं त्यानुसार बोलतो. आता बघा, तुम्हाला जशी सेम भावना आता आहे की आपण पुढे काय केलं पाहिजे, किंवा या वयात तुम्हाला जे वाटतं तेवढंच वाटतं, फार पुढचे प्रश्न पडत नाहीत. या वयात आपण घरच्याचा सपोर्ट असतो, घरच्या आपल्याकरता करतात आणि त्याचा आपण भरपूर आनंद घेतो. म्हणजे ठीक चालू आहे तुमचं, या वयात सर्वांचं ठीक चालतं. परंतु आमच्यापर्यंत या वयापर्यंत या, मग तुम्हाला कळेल की काय ठीक असतं. तर म्हणून या वयात जर तुम्ही सिरियस घेतलं तर उद्या तुम्हाला इथं समस्येला सामोरे जावं लागत नाही. इथं सिरियस येतं, इथं सिरियस येतं, असे आम्हाला सुद्धा सांगितलं होतं. आता आमचे सर पाठीमागाचं, आमचे गुरु पाठीमागाचं आहे. आम्हाला पहिलं पण सांगितलं होतं की तुम्ही सिरियस घ्या, थोड्या विषयाला सिरियस घ्या, काहीतरी आत्तापासून करा, आज सांगितलं असतं. आणि तुम्हाला सर्व सांगतात, मी तुमच्यापर्यंत आलो म्हणून मी पण संधी घेतो, मी पण सांगतो की थोडं आयुष्याला सिरियस घ्या थोडं. आणि बघा, सिरियस घेणं म्हणजे काय, तुम्हाला पुढे काय करायचं हे माहिती पाहिजे, म्हणजे सिरियसनेस, बाकी काय नाही. मला उद्या काय करायचं क्लिअर कट माहिती असतं, म्हणजे सिरियसनेस. सिरियस घ्या म्हणजे सिरियस व्हा म्हणलो नाही मी, सिरियस व्हा म्हणलो नाही, कोणत्या गोष्टीला सिरियस घ्या. सिरियस घ्या म्हणजे काय, एखादी गोष्ट कशी करायची, का करायची याची पूर्ववत माहिती असणं. का करायची, आता तुम्ही 10वी करता, का करताय सांगा बरं उत्तर. नाही, प्रश्न एकदम बघा, हेच खरं असतं, यालाच ना सिरियसनेस. का करता 10वी, थोडी सर्दी झाली, थोडी फार तुला थोडं हळूहळू बोलायला येतं. लवकर सांगा ना, पटकन बोला, उत्तर द्या फास्ट, कुणी बोला. अरे बिंदास हातवरी करायचं आहे, माझ्या समोर आली म्हणजे पूर्ण संधी घ्यायची, बिंदास बोलायचं. आता इथून पुढे मी भाषण शिकवायला क्लास पण बाहेर सुरू करणार आहे. बिंदास बोलायचं. मला पहिले बोलता येत नव्हतं, मी समोर पण येत नव्हतं कधीच, मी पब्लिक मध्ये जाणारा व्यक्तीच नव्हतो. परंतु म्हटलं बोलण्याची संधी घ्यायची, आणि आता लाखो मध्ये बोलतो. माझे आता जे गोष्ट गरजेची नाही मी सांगत नाही. माझा आता ते बोलण्याच्या विषयावर सांगतो. शिरपूर मध्ये सर्वात भव्यदेवी कार्यक्रम झाला होता. म्हणजे माझ्या समोर 2000 पालक होते, 2000. आमचा दोघांचा कार्यक्रम होता. गौरव भंडारी ते गणित शिकवायचे आणि मी मेमरी शिकवायचो. तर जंगी कार्यक्रम झाला 2000 पब्लिक समोर. 2000 पालक होते, फक्त पालक, विद्यार्थी आवश्यकता 4000 पर्यंत. मला तो अनुभव नव्हता. हा अनुभव मी तुमच्यासारखा एक एक स्टेप चालत अनुभव कमवला. की पहिले ठरवलं की मला हातवरी करायचं. काय दिवस हातवरी करायचा, तुला येतं का? हो, मी हातवरी करणार. कधी हातवरी करायचं, एकच सवाल आली पाहिजे, हातवरी करायचा.
काही होते हात वर करायचं. हात वर केल्यावर बंधन येऊन जातं की बोलायचंच बंधन येतं ना. हात वर केलं की बंधन उठ मग बंधन आपोआप येऊन जातं. जबाबदारी घ्यायची माणसानं निर्भयपणे जबाबदारी घ्यायची. निर्भयपणे जबाबदारी घ्यायची माणसानं जबाबदारी घ्यायचीच. करा हात वर घ्या जबाबदारी बोलण्याची. 10वी का करताय? चालू येते जबाबदारी घरी चांगली. हा सांगा लवकर. कुणी बोला कुणी ते पटकन. अरे बोला ना पटकन बोला. हा 2 नंबर बोल पडतो. तुझी मोमेंट थोडा कॉन्फिडन्स दिसला मला बाकी काय नाही. 2 नंबर तूच तुझा चेहरा फिरायला राईट तू राहू. तू कॉन्फिडन्स काय झालं माझी रीडिंग आहे का तर रीडिंग थोडा आतून तुझ्या फिलिंग राहिली की मला बोलायचंय. अगोदर बोलली मला नाही माहिती. कुठलं करू उभी राह तू. यस राईट बोल उभी राह. अरे बापरे एकदम इमोशन दाखवली तर बोलायचंय. काय झाला माझा प्रश्न तिच्याकडे झोपलाय. तुला 10वी का करायची उत्तर सर एकदम उत्तर राहिलं ना. संपूर्ण उत्तर तर मी 10वीत नाही खूप नका. हा 10वी वाला बोला कोणते 10वी वाला चला लवकर बोला वेळ नाही एवढा. तुम्ही किती वेळ घेऊन आले बोला 10वी वाले. मी बंद केलं तुमच्याकडचा. लवकर 10वी वाले बोला ना. हात तरी कराय तर तुम्हाला 10वी वाले 10वी वाली 10वी वाला. अरे लवकर वेळ गमू नका. नाही उत्तर तुमचं उत्तर नाही का. साधा प्रश्न विचारलाय की तुम्ही 10वी करताय का करताय. बंद झालं ते घाबरलं का. तर 10वी का करताय साधा प्रश्न आहे. म्हणजे VIP आहे तुम्ही सहज घेऊन गेला. सर काय आणि काय विचारताय 10वी का करताय काय प्रश्न आहे सर. तुम्ही केली आम्ही केली. बोला लवकर तर सांगा लवकर. बोला बोल पडतो 2 नंबर बोल बोल. पुढे काय शिकायचंय बस संपला माझा. पुढे शिकायचंय बरोबर आहे. पुढे शिकण्यासाठी आता बघा उत्तर भेटले बरं. पुढे शिकण्यासाठी आता प्रश्न पुन्हा पडलाय. पुढे काय शिकायचं माहिती ना. मला प्रश्न पडला बरं तुमचा नाही माहिती मला प्रश्न पडला. पुढे काय शिकायचं माहिती तुम्हाला काय शिकायचंय. कोणाकोणाला माहिती पुढे काय शिकायचंय. मला नव्हतं माहिती बरं बिलकुल नव्हतं माहिती काय शिकायचं. सगळे शिकतात मी पण शिकतो. मग कोणी आर्ट करणार कोणी सायन्स करणार कोणी कॉमर्स करणार काय काय करणार वाटेल ते करणार. माझा भाऊ ते करते माझा काका तो करतो माझा पुतण्या तो करतो. आता मी मोठा समोर राहिलो म्हणजे माझं वरचे मोठे काय करतात ते जे पुढे सांगताय तू कोणाला काय विचारायचं कोणाला मी. आता मला आवडते उडदाची डाळ मी खातो आणि त्याला विचारतो कशी रे भाजी कशी रे मी खाल्ली चव कशी आहे कसं तुमचं ते भाजी मी खाल्ली आज मी खाल्ली मुगाची डाळ आणि त्याला विचारतो चव कशी आहे काय सांगणार विचारा. तर हे असं होतं कारण तुमचं ठरलेलं नाही तुम्ही दुसऱ्याला विचारता. हे सगळं चुकीचं मार्गदर्शन आहे. तुम्ही दुसऱ्याला बिलकुल विचारूच नका काय करायचं. तुम्ही बर्बाद होणार. तुमच्या आतून जे येतंय तेच करा. पण ते करण्याकरता माहित पाहिजे ना. तुम्हाला माहित नाही मग अपघात. गाडी एक लोकांना शिका चालवायची ना स्वतः पूर्ण अभ्यास पाहिजे. तुमचं कसं होतं पण दुसऱ्याकडून शिकताना तुम्हाला माहित पाहिजे कुठे जायचं. नाही तर गाडी हा मला गाडी शिकलो कुठे जायचं तूच चाल कुठे जाणार असं नाही जमणार ना. तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला माहिती पाहिजे राईट. तुम्हाला माहित आहे का काय काय आहे 10वी नंतर माहित आहे का. तुम्हाला काही बोला मला. मी भाषण करणं आवडत नाही मला. तुम्ही बोलले पाहिजे मी बोललो पाहिजे. भाषण नाही करत मी. तुम्ही बोला का काय करायचं पुढं माहित आहे का. माहित आहे का हो किंवा नाही. माहित आहे का हो किंवा नाही पण जोरात बोला माहित आहे का. व्हेरी गुड थँक्यू. बघा आता तुम्ही सांगितलंय नाही बरोबर आहे नाही. तुम्ही नाही म्हटलं मी खुश झालो का मला बोलायला संधी मिळाली ना. जर तुम्ही मला माहिती मी काय बोलू. तर बघा 10वी नंतर खूप काही करता येते बरोबर आहे. परंतु आता परत प्रश्न विचारतो तुमचं आणि शार्प नाही सोडण्याकरता. पुढे तुम्ही शिकताय का का शिकून राहिले का शिकताय तुम्ही. एक प्रश्न क्लिअर केला तुमच्या माइंड सेट मध्ये कधी टाकले
तुम्ही शिकताय का शिकताय? बोला तुम्ही. मला असं नाही बोललो मी. आम्हाला असे विद्यार्थी बिलकुल. आता मी जेवढे क्लास घेतले का त्या क्लासमध्ये सगळे असे विद्यार्थी होते, बोलत नव्हते पहिले. मी सगळ्यात बोलतं केलं. तुम्ही म्हणले मला शिवाय देऊ शकता पण बोला. हा माझं असं आहे, तुम्ही बोला. माझं शिकवणं असं ते. मग हळूहळू मुलं मला काही विचार लागतात नाही. सर तुम्ही असेच का उभे राहता, असे हातात येता. याचा शिकवण्याचे काही संबंध नाही, पण विचारलं ते. मी त्यांना विचार देतो, मी त्यांना बोलू देतो, कारण बोलणं आवश्यक. विद्यार्थी बोलले पाहिजे, पुष्कळ बोलले पाहिजे. पण सांगा लवकर कोणी पटकन उठा बरं. अरे माझी हुकुमशाही असायला नको की मीच म्हणतो उठा. तुम्ही स्वतः अधिकार घ्या. सांगा बरं कोणी पटकन लवकर बोला बरं. अरे बिंदास बोला. घाबरतात. मला शिंगा आहेत का? मला दिसत नाही. तुम्ही घाबरता का याला? कोणाला घाबरताय? मागे सरला घाबरताय का? लवकर सांगा. सांगा. तुम्ही हसताय चांगलं आहे, परंतु हसण्यापुरतं थांबू नका. तुम्ही हसताय, आनंद घेताय, चांगलं आहे. व्हेरी गुड. हा चला सांगा. एक इकडच. हा बर. व्हेरी गुड व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. जगात टाळ्या वाजवा. फार चांगली, म्हणजे ती फार शार्प बोलली, फार चांगलं बोलली. ती काय बोलली? तुम्हाला जे वाटतं तुम्ही ते बोलणार आहे. बघा माझ्याकडून जे अपेक्षित आहे तुम्ही कधी बोलणार नाही. तुम्हाला जे येतं, तुम्हाला जे जमतं ते तुम्ही बोलणार आहे. तर तिला काय सांगितलं की 10वी हा पहिला टप्पा आहे आयुष्याचा, पहिली पाहिजे. एकदम खरं, आम्हाला काहीच माहिती होतं. आणि तिनं एक परफेक्ट उत्तर दिलं, एकदम बेस्ट VIP उत्तर. खूप छान उत्तर. मला ते उत्तर खूप आवडलं की तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं. मी पण माझ्या पायावर उभा आहे, परंतु असं पायावर उभं राहिलं नाही म्हणजे स्वतः काहीतरी कमवणं. आता ती तिच्या पायावरच उभी आहे, परंतु तिच्या पायावर उभं राहण्याचं कर्तव्य तिच्या आईवडील करतायत. तिला जे काही लागतं ते सगळं पुरवण्याचं काम आईवडील करतायत. परंतु तिची इच्छा आहे, आणि सगळ्याची इच्छा असली पाहिजे. तिने उत्तर दिलं बोलतोय की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिले पाहिजे. पायावर उभं राहणं म्हणजे स्वतः कमवणं. कोण कोण कमवते सध्या स्वतः? कधी गेले का शेतामध्ये काम करायला? काय करता? सोयाबीन सोंगायला गेले? कोणी काम करताय ना तुम्ही? स्वतः कमवताय का? पण 100, 200, 300 रुपये कमवले का? नाही कमवले. व्हेरी गुड. आता बघा, जे तुम्हाला आजकाल घरच्याकडून सहकार्य भेटतं, विश्वास ठेवा. खात्रीशीर सांगतोय, सगळ्याकरता हेच आहे. तुम्हाला जेवढं सुंदर लाईफ आता वाढतं, उद्या नाहीये. ज्यावेळेस तुम्ही स्वतः कमवायला लागता, तो संघर्ष याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तो संघर्ष किती भयानक असतो. सर या ठिकाणी तुमचे निर्णय चुकले नाही. जर तुम्ही पुढची प्लॅनिंग व्यवस्थित केली तर उद्याचा संघर्ष येत नाही. आणि मुलीकरता खास सांगतो, आता तोपर्यंत सांगायची गरज नाही पडणार, काळ बदलणार आहे तोपर्यंत फास्ट. पण या काळात सांगतोय, उद्या तो काळ बदलणार आहे तरी सांगून टाकतो आता गरजेचं म्हणून की मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहणं फार आवश्यक आहे. का आवश्यक आहे? कारण मुलीमध्ये एक गुण आता डेव्हलप होतोय. तो गुण कोणता आहे की मुलींना समजतंय की आम्ही स्वतंत्र आहोत. समजून राहिलं, ही छान गोष्ट आहे. त्याला खूप काळ लागलाय समजायला. 5000 वर्ष लागले समजायला की आम्ही स्वतंत्र आहोत. ते समजून राहिले, परंतु ते स्वातंत्र्य आहे का रे? तुम्ही वलसाला तिथं डायरेक्ट उभे करीला समोरून सांगायला लागेल. मला प्रश्न भरपूर आहेत, मग मला प्रश्न खूप पडतात. तर मुलींना आता स्वातंत्र्य मिळतंय, परंतु ते स्वातंत्र्य पुढेही घ्यायचं असेल तर कमावं लागेल. आता तुम्हाला खूप स्वातंत्र्य आहे. आईवडील तुम्हाला भरपूर काही गोष्टी तुमच्या मनासारख्या करू देतात. आनंद आहे, खूप चांगला आहे. मुलींना स्वातंत्र्य मिळते, खूप चांगलं आहे. परंतु उद्याही उपभोगायचंय, उद्याही आनंद मिळवायचा आहे तर कमावं लागेल. उत्तर तिकडून मिळालं, तिकडून सुरुवात करतोय. नाही तर काय होतं, जसा तुमचा येणारा जे प्रॅक्टिकल आहे खरं बोलतोय, तुमचा नवरा जसा राहील तसं तुमचं आयुष्य राहतं. मग जर तो पिदाडा तुम्ही बर्बाद, तो गांजा फुकणारा तुम्ही बर्बाद. तसं नको. आणि तो जे सांगतो तेच करावं लागतं. मग तो जे सांगतो तेच करावं लागतं, त्याच्याच पैशावर अवलंबून राहावं लागतं. आज तुम्ही आई वडिलांच्या भरोश्यावर आलिशान जगता, वाटतं ते मागता, उद्या नाही मागताय.
उद्या भीती वाटते. तर हे आयुष्य नको असेल तर स्वतः कमवायचं शिका. आणि कमवण्याचं एकच माध्यम आहे उत्तम नियोजनपूर्ण शिक्षण घेणं. नियोजनपूर्ण म्हणजे उद्या काय करायचं, उद्या काय करायचं न चुकता प्लॅनिंग राईट. आता मुलाकरता बोलतोय, पहिले उत्तर लागेल. मुलं हो, तुम्ही का शिकता? उत्तर लागेल, उत्तराशिवाय बोलत नाही. मुलं तुम्ही का शिकता? 3 दिले पायावर उभं राहायचं. सांगा लवकर. अरे लवकर मला मंत्री. ठीक जाऊ नाही असं चालत म्हणजे लेडीज फर्स्ट खूप आहे. परंतु मुलामध्ये पण बोला, नाही तर मुली संधी घेतात पुन्हा म्हणसाल मग मुलींना संधी दिली जाते. संधी घेतात ते दिली नाही, त्यांनी घेतली. मी म्हटलं होतं का मुलीमध्ये उत्तर पाहिजे म्हणून? फक्त हातवरी करा म्हटलं होतं, त्यांनी संधी घेतली. तुम्ही संधी काय घेत नाही? करा हातवरी पटकन. बरं जाऊ द्या, ठीक आहे, सोडून द्या. हा विषय लांबतोय फार, तुम्ही संधी घेऊन राहील. बघा, तुम्हाला ऍक्युरेट माहिती पाहिजे. उद्या काय आहे, उद्या जे स्वतःच्या पायावर कसं उभं राहतात माहिती पाहिजे. तुम्हाला मी शॉर्टकट सांगतो. स्वतःवर पायावर उभं राहण्याकरता फार लवकर पुढे नोकरी आहे, फार लवकर लगेच. उदाहरणार्थ 10वी झाल्याबरोबर, फक्त एक वेगळी लिमिट पण आहे, 10वी झालेला व्यक्ती आर्मीची परीक्षा देऊ शकतो, अग्निवीर होऊ शकतो. 10वी झालेला व्यक्ती, 12वी झालेला व्यक्ती आर्मीची परीक्षा देऊ शकतो आणि पोलीस होऊ शकतो. बघा मी काय सांगतो ना, सोपं एकदम. 10वी झालेला व्यक्ती, मुलगी पण होतात, मुली पण आर्मीमध्ये जातात, मुलं पण जातात आर्मीमध्ये. आता दोघांना पण आहे, फार पूर्वीपासून आहे. मुली पण आर्मीमध्ये 10वी झाल्यावर डायरेक्ट 10वी झाल्यावर, थोडीशी पुढे आहे सांगतो. 10वी झाल्यावर आर्मी आणि 12वी झाल्यावर पोलीस, दोन्ही होतं, दोन्ही पण. पण इतकं सहज सोपं नाही, प्लॅनिंग आजपासून पाहिजे. कळलं का? उद्या तुम्ही म्हणसाल की आता तुम्हाला कळलंय की 12वी झाली आता पोलीस भरती करतो, नाही होत. 4-4, 5-5, 6-6 वर्ष आणखी लागतात मग. परंतु जर आतापासून तयारी केली न चुकता, एक घंटा का देणं, एक घंटा डेली देणं, 1.5 घंटा देणं, आजपासून तयारी त्या वेळेपर्यंत 12वी पर्यंत, म्हणजे 4 वर्ष शिल्लक असतील तुमच्याकडे, तर गॅरंटेड तुमच्या समोरच्या नोकऱ्या एकदम सहज शक्य होतात. त्याचा इलाज काय आणखी? डायरेक्ट मी म्हणलो 4 वर्षात थांबा, दम निघत नाही माणसा. तुम्ही 10वी करताय कारण 10वीची परीक्षा आहे, 9वी करताय 9वीची परीक्षा आहे. परीक्षा कामाची असते, तो सेटअप असतो, तो माइलस्टोन असतो, तो पुढे नेतो माणसाला. आता बघा, तुम्हाला एक 10वी मध्ये परीक्षा आहे, 10वी मध्येच आहे नोकरी लागण्याची परीक्षा. 10वी मध्ये आत्ताच नोकरी लागू शकता अशी मोठी परीक्षा आहे, ज्या परीक्षेद्वारे तुम्ही एनडीए मध्ये जाता. एनडीए म्हणजे काय असतं? सरळ सरळ हात लावू नको, काय काम नाही, काय तकलीफ नाही तुला, आहे काय तकलीफ? तर 10वी वर सध्या एक परीक्षा आहे, सरळ बसणार समोर बघ, स्ट्रेट बघ. 10वी मध्ये एक परीक्षा आहे, ज्या परीक्षेचं नाव आहे SPI. एक परीक्षा 10वी मध्ये आताच आहे 10वी मध्ये. तर जर ती परीक्षा पास झाले तर तुम्ही एनडीए मध्ये जाऊ शकता. एनडीए म्हणजे नौदल, भूदल, वायुदल, म्हणजे आर्मी मध्ये टॉप क्लासची नोकरी. यांचे अधिकारी, आर्मीचे अधिकारी, नौदलाचे, वायुदलाचे आणि भूदलाचे अधिकारी, ज्यांना महिन्याचा पगार 80,000पासून 3 लाखापर्यंत असतो. आणि सोयी सुविधा इतक्या जबरदस्त असतात की आपल्या गावात एकही व्यक्ती अजून एनडीए पास झालेला नाही. होतो ना भविष्यात, कधीच झालेलं नाही एनडीए आपल्या गावात पास. कारण त्याच्याकरता अशी शॉर्टकट तयारी चालत नाही, त्याच्याकरता तयारी लहानपणापासून पाहिजे. एनडीए आपल्या गावात एकही पास झालेलं नाही, अजूनही कोणामध्ये ती क्षमता तयार झाली नाही. अजून तुझा एक विशेष पॅटर्न आहे एनडीएचा. एनडीए मध्ये कमी वयात तयारी लागते, नंतर होत नाही. म्हणून तुम्ही आयुष्य करा, होणार नाही. वय लिमिट वयाचं बंधन असतं, फार तर 23 पर्यंत, नंतर विचार करून फायदा नाही. तर म्हणून तुम्हाला 10वी मध्ये एक परीक्षा SPI आता लगेच आहे. फॉर्म भरणं सुरू होणार आहे किंवा सुरू आहे, फॉर्म भरणं सुरू आहे. 29 फेब्रुवारी लास्ट आहे SPI. जर तुम्ही SPI पास झाले, म्हणून मुद्द्याकडे पुन्हा येतो. कामाचं इथं 11वी कुठं करायची सांगा बरं कोणी? 11वी कुठं करायची? आयुष्यात नाही चालत. 11वी कुठं करायची? हातवरी करा. अरे मुलीच का हातवरी करतात? मुलांना काय झालंय?
सांगा, सांग बरं तू समोरची सांग. 11वी करायची. अरे बापरे, मी शॉक झालो रे. काय शॉक? मी शॉक झालो की ती डायरेक्ट इतक्या लांबची उडी मारली, डायरेक्ट त्या औरंगाबाद बोलते. अरे मी शॉकाईन कोण झालं, ती परीक्षा औरंगाबाद नाही, अगदी सेंट्रल औरंगाबाद नाही. जे मी सांगणार आहे ते जुळलं. शॉक झालं, वेगळं कारण नव्हतं. SPI हे सेंट्रल औरंगाबाद नाही आणि SPIचं ते समोर तो ते स्टॉप करतो ना, तुम्ही तसं बोलता, मी तसं गाईड करणार तसं बोलणार. खाली बस. दुसरं कोण सांगा ज्याला जवळपास शिकायचं, मी करून ना त्याला जाऊ नका. जवळपास सांग कोणी, लवकर फास्ट करा. आतवरी तुम्ही हात करी करा, करा हात लवकर वरी पटकन. कोणी बोला फास्ट, पटकन, वेळ गमू नका. आता तू समोर आली योगा करा, मला ऑप्शन नाही. सांग कुठं करणं 11वी? मार्कावर आहे का? कसं होणार ते? जास्त पडले तर कुठं पण कसं आहे, कुठं पण हिरडवलं. 11-12 हिरडवलं ना, का हिरडवलं? कुठं पण नाही असं नसतं, कुठं पण नसतं. हा सांगा बरं. सर्वात कमी पडले 60 पडले. व्हेरी गुड. 60 पडले सिद्धेश्वरा. 70 पडले. पटकन बोला, मी खरं विचारतो, मी प्रॅक्टिकल बोलतो, मी फक्त सांगायला नाही, मी खरं काय बोलायला. 70 पडले. तालुका बरं. 80 पडले बुलढाणा. बघा वापस काय बोलणार काय? बरं ठीक आहे. मेकरला एखाद्या कोणाला जायचं? मेकरला हातवरी करा. मेकर जायचंय हातवरी जायचं ते. बरं सुलतानपूरला जायला कोण कोणी? तुम्ही राहणार पडत, तुम्ही राहणार सुलतानपूर. हातवरी गेला तू? ठीक आहे. बरं ठीक आहे. आवाज तुम्ही बोलाय समोरून बोला, मला बोलणारे खूप आवडतात. हा सांगा लवकर, सांगा लवकर. कोणी हातवरी करा. कुठं शिकायचं? सुलतानपूरच. एकाला संधी देऊन काय फायदा नाही, त्याचा मजबुरी आहे माझी. हा राव बी तू पायावर उभं राहील. हा तर हा ठीक आहे. सुलतानपूरला का? कोणती शाळा? सिद्धेश्वर. किती फी तिची त्या शाळेची? 25 आहे. 15 12,000 आहे. ठीक आहे. एका वर्षाला 12,000, 2 वर्षाला 24,000. जाण्यानं गाडी भाड्याचा 2 वर्षात किती खर्च लागेल? 600 रुपये आहे का? 600 रुपये, 6,000, 2 वर्ष 12,000, म्हणजे 36,000. आणखीन तुमचे बाकी खर्च, जेवणाचा खर्च किती लागणार 2 वर्षाचा? लागणार ना. घरच्याला पैसा ओके ओके ठीक आहे. ओके तुम्ही समोरून बोला. तुम्हाला खर्च लागेल नाही, घरचा लागतो. माझा अंदाज आहे की एका वर्षाला तुमच्या वयात कमीत कमी, तुम्हाला अंदाज घेता येणार नाही, पण कमीत कमी 5-6 हजाराचं खाणं लागतं. अंदाज घेतो 5 काढते 4. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला एका वर्षाचे कपडे किती लागतात? किती हजाराचे अंदाज घेतो मी? 3,000. तुम्हाला असा छोटा खर्च जर मोजला ना, तर 2 वर्षात खर्च मिनिमम जातो 70-80 हजारापर्यंत. बारीक हिशोब करा, 70-80 हजारापर्यंत तो तुमचा 70-80 हजाराचा खर्च इथं लागतो सिद्धेश्वरला, इथं राहून सुद्धा. परंतु त्या 70-80 मध्ये तुम्ही सरकारी उत्कृष्ट शाळेत, म्हणजे SPI एक शाळा आहे, 70,000 खर्च लागतो म्हणून 70,000 मध्ये आकडा आणला. मी म्हणून चर्चा केली तुम्हाला की सरकारी शाळेत फी कसं 70 पर्यंत आणलं तुम्हाला. तर त्या शाळेची 2 वर्षाची फी 70,000. सरकारी शाळा म्हणजे त्या शाळेचा कॅम्पस आहे 6 एकराचा कॅम्पस आहे. आणि त्या शाळेत शिकवायला तुम्हाला NDA अधिकारी असतात, आर्मीचे टॉप अधिकारी असतात, ज्यांना 2.5 लाख रुपये पगार आहे, ते असतात शिकवायला. तर इतके, आणि ज्या सरांना व्यवस्थित मराठी बोलता येणार नाही,
त्यांची इंग्लिश इतकी सुंदर असते की तुम्हाला वाटेल की मला समजत काहीच नाही पण नुसतं ऐकू वाटतंय. इतकी छान इंग्रजी असते, समजत काहीच नाही फक्त वाटतं ऐकत राहा. इतकी सुंदर हिंदी आणि इंग्रजी असते. मी काय सांगतो म्हणजे तुम्हाला उत्कृष्ट इंग्रजीमध्ये शिकायला भेटतं. इंग्रजीचा काय अर्थ आहे की पुढच्या सर्व एक्झाम इंग्रजीवर अवलंबून आहेत आणि पूर्ण शिक्षण इंग्रजीमधून. आणि तुम्ही त्या शाळेत शिकले की तुम्ही नीट IIT जी एक्झाम सहज पास करता, कारण त्यांचं शिक्षणच ते असतं. IIT जी नीट आणि NDA करता तयारी असते, UPSC करता तयारी असते. UPSC माहिती का? UPSC ऐकलं कधी? UPSC हा काय UPSC? UPSC काय माहिती तुम्हाला? UPSC काय असतं काही सांगा मला. UPSC याला म्हणतात, सांगा लवकर, बोला पटकन. तूच काय एकाला संधी भेटते का? तुला तूच पायावर बी लवकर. UPSC बघा काय होतं तुम्हाला ते ऍक्युरेट माहित नसते. धन्यवाद. तिने सांगितलं तलाठी भरती, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, पण असं नाही. UPSC द्वारे फक्त जिल्हाधिकारी होतो. जिल्हाधिकारी म्हणजे काय? शॉर्टकट सांगतो. आपल्या जिल्ह्यामध्ये एक जिल्हाधिकारी असतो. पंतप्रधान यांना जर आपल्या जिल्ह्यात यायचं त्यांची परवानगी घ्यावी लागते. आणि जिल्हाधिकारी मध्ये स्वतःच 5 एकराचं घर असतं, सरकारी घर. सांगतो 5 एकरामध्ये स्वतःचं घर आणि आपल्या घराभोवती 2-2 बंदूकधारी पोलीस कायमस्वरूपी. तुमचा सगळा खर्च सरकार करतं. एका महिन्याचा खर्च येतो 2.5-3 लाख रुपये. सगळा खर्च सरकार करतं. म्हणजे कलेक्टर UPSC म्हणजे कलेक्टर. तलाठी ग्रामसेवक नाही तर फार छोट्या गोष्टी हे म्हणजे कलेक्टर. तर ती कलेक्टर व्हायची संधी सुद्धा या औरंगाबादच्या SPI मध्ये प्रवेश मिळाला तर मिळते तुम्हाला. सहज प्रवेश मिळतो आणि ते उद्या मोठं व्हायची संधी मिळते. मी खाली बोलतोय ना, मी आर्मी भरती, पोलीस भरती याबद्दल बोललेलो होतो. तुम्ही SPI पास केली वरचे मोठे मोठे पद मिळतो तुम्ही, वरचे मोठे पद. म्हणून कुणाला वाटतं की SPI परीक्षा द्यावी, कुणाला वाटतं SPI परीक्षा द्यावी, अभ्यास करा. SPI परीक्षा फुकट नाही, त्याची काहीतरी मिनिमम फी आहे. तर मोबाईल तिकडे राहू दे. तर ती तुम्हाला ऍक्युरेट माहिती आहे, मोबाईल मध्ये ती PDF आहे तर राहू दे. बघा पण तुला वाटतं की मोठे पदे मिळवायचे आणि म्हणून SPI परीक्षा द्यायची. या वर्षीच आहे 10वी परीक्षा असते. जशी 5वी मध्ये नवोदय असते तशी 10वी मध्ये SPI परीक्षा असते. 5वी मध्ये नवोदय असतो ना, ती नवोदय परीक्षा पास झाली म्हणजे शेगावला फुकट शिकता. तशीच आता 10वी मध्ये SPI असते की तुम्ही औरंगाबादला फुकट नाही, 2 वर्षाची फी 17,000. परंतु इतकं A1 शिक्षण आहे की मोठे मोठे पदे मिळवतात. कुणाची इच्छा आहे ती SPI परीक्षा द्यायची? काय कोणाची इच्छा आहे का? परीक्षा द्यायची, पास नापास तुम्ही होतात. बरं कोणतीही परीक्षा दिला किती ऑप्शन असतात माणसाला? कोणतीही परीक्षा दिली ऑप्शन किती असतात? काय काय ऑप्शन असतात? 2 ऑप्शन फक्त, पास किंवा नापास. अरे ज्या ठिकाणी 2च ऑप्शन आहे तुम्ही कन्फ्युज होता. कसं आहे? ऑप्शन 2च आहे, तिथे ऑप्शन नाही. 2च ऑप्शन असून कन्फ्युज होता. हो म्हणत नाही सांगा बरं, कोण देणार परीक्षा SPI ची? कोण देणार? बरं सोडून द्या, हे विषय सोडून द्या. आता जर तुम्हाला SPI म्हणजे काय माहिती मिळवायची तर काही गोष्टी डोळ्यात पाहावं लागतात. आणि एखादी गोष्ट डोळ्यात पाहिली की माणसाला ऑटोमॅटिक करावं. तुम्ही पोलीस पाहिले का? किती पाहिले? वर्दी पाहिली पोलिसाची? वर्दी पाहिली वाटतं पोलीस व्हा. कलेक्टर पाहिला करून? कलेक्टर पाहिला का? कलेक्टरचं राहणीमान जमून पाहायचं वाटतंच कलेक्टर व्हावं. PSI पाहिला का? PSI चं राहणीमान मिळणारा अधिकार जमून पाहायचा वाटतं PSI व्हा. तुम्हाला मी SPI ची शाळा दाखवू शकतो. SPI चं कॉलेज, एकदा SPI कॉलेज पाहिलं वाटतंच SPI मध्ये की आलिशान शाळा असते. त्यांचं खाणं इतकं आलिशान असतं की तुमच्या थाळीमध्ये 12 पदार्थ असतात. नियमित 4 ते 6 भाज्या असतात. नियमित 4 ते 6 भाज्या.
की आपल्या गावात एकानंही आयुष्यभरात कधीच एवढं रेग्युलर जेवण केलं नाही. एकानं 6 भाजी कोण खातं? कोण खातं? डेली 6 भाजी एका टायमाला. नेहमी 2 टाइम फळं. ज्याला नॉनव्हेज पाहिजे नॉनव्हेज, ज्याला व्हेज पाहिजे व्हेज. कोण खातं इतकं शक्यच नाही. एवढं आलिशान जेवण तिथलं. त्यानंतर स्पोर्टची पूर्ण तयारी, खेळाकरता पूर्ण साहित्य, खेळाकरता आलिशान मैदान. या वयात 11-12 मध्ये बंदूक चालवायला भेटते. 11-12 बंदूक चालवतो. घोडेस्वारी भरपूर स्किल मला शिकायला मिळतात. पण का करू वाटत नाही मला? वाटतं की केलं पाहिजे आपल्याला. जर तुम्हाला एसपीआय जायचं असेल तर तुम्हाला एसपीआय डोळ्यानं पाहावं. माझी इच्छा आहे की मी असं भरपूर गावात जाणार आहे. एसपीआयला मी ट्रिप घेऊन जाणार आहे. मी नवोदय करता मागच्या ट्रिप दिली होती. नवोदय करता आता यावर्षी मी 500 मुलांची नवोदय ट्रिप आहे. आपल्या भागातून 2 तालुक्यात 500 मुलांची नवोदय ट्रिप आहे शेगाव. तसंच माझी इच्छा आहे की एसपीआयला कमीत कमी 100 ते 200 मुला ट्रिप मी घेऊन जाणार आहे. औरंगाबादला नवोदय इकडं बुलढाणा आणि एसपीआय औरंगाबादला. जर तुमची इच्छा असेल तर मी पुढचे नियम सांगेन. एसपीआय व्हॉट्सअप आणि एसपीआय सारखी जे खाजगी संस्था आहे डीसीए डिफेन्स करिअर अकॅडमी, जवळजवळ ती 12 एकरात आहे. ती आलिशान नुसतं डोळ्यांनी बाला डीसीए मनात वाटत की आपण इतके मोठे पदे मिळवा. आपाप दोन्ही दाखवेल तुम्हाला. एसपीआय पण दाखवेल आणि डीसीए डिफेन्स करिअर अकॅडमी फार मोठी संस्था ती एनडीए करता काम करते. दोन्ही दाखवेल तुम्हाला. जर तुमची इच्छा असेल तर आपण ती सहल नेऊ शकतो. आता आपल्या गावात आलो मी. मागच्या वेळेस मी आंतरीचे काही मुलं घेऊन गेलो होतो. त्यानंतर गुंदा, त्यानंतर आपल्या गावची पण होते. आता मी लोणार मेकर 2 तालुक्याचे मुलं घेऊन जाणार आहे. नवोदय करता बुलढाणा आणि एसपीआय करता औरंगाबाद. कमीत कमी 100 रुपये देणार आहे. पूर्ण तयारी झाली. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता. म्हणजे डोळ्यानं पाहिलं एसपीआय वाटतं का आपण ते करा. कारण मी प्रॅक्टिकल बोलतो. मी काल्पनिक बोलत नाही. कारण का आपण तुम्ही असं करा तसं करा असं काय नव्हतं. डोळ्यानं पाहिलं वाटतं आपण करा. ठीक आहे. तर पुन्हा इथे वाटलं की आपण खरंच एसपीआय डोळ्यानं पाहावी. एसपीआय सेंटर. मग आपण उद्या विचार करतो की आपण ते शिकावं. पुन्हा मला वाटतं आपल्या घरामध्ये पुन्हा आपल्याला काय प्यायचं पुन्हा प्यायचं तर आत बरी